वैद्याला किंवा डॉक्टरला मी सगळ्यांना बरं करू शकतो हा म्हणण्याचा अधिकारच नाही. त्यामुळे तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेला तरी तुमच्याकडून कन्सेंट, डॉक्टरना माहिती असतं हा बरा होणार आहे, पण ते लिहून घेतात की बाबा काही झालं तर जबाबदारी आमची नाही. त्यांना माहिती असतं बरा होणार आहे, पण ते म्हणायचा अधिकार नाहीये. कारण नाही सर्व वैद्य प्राणेश्वर हा. वैद्य हा प्राणांचा ईश्वर नाहीये, प्राणांचा परमेश्वर तो हा. वैद्य काय करणार तर फक्त प्रयत्न करणार. मी प्रयत्नांचा परमेश्वर आहे. त्या पद्धतीनं पेशंट बरे होतात का? होतात. किती होतात? भरपूर होतात. 60% वर पेशंट बरे होतात. नाही असं नाहीये. पण आता याच्यामध्ये खूप सगळ्या टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय अशा गोष्टी असतात. म्हणजे काय तर खाणं तू आता म्हणलीस तो पाळतोय, पण त्याच्याबरोबर वागणं पाळलं जात आहे का? म्हणजे काय तर मी दिवसा झोपत असेन, रात्री जागत असेन, काहीतरी नाईट शिफ्ट करत असेन. मी नाईट शिफ्ट करतोय आणि माझ्यावरती अमेरिकेतून रोज काहीतरी लोड येतोय ह्याचा तिथल्या बॉसचा की आज तू हे टास्क पूर्ण केलेलं नाहीयेस, तुला हे काम दिलं होतं, तुझी टीम व्यवस्थित काम करत नाहीये. अशा सगळ्या जर गोष्टी चालत राहिल्या तर त्याचं मानसिक संतुलन बिघडणार आणि मानसिक संतुलन बिघडणं इज वन ऑफ द कॉज ऑफ थायरॉइड.